नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये. आज आपण अतिशय चमचमीत मधल्या वेळेत खाण्यासाठी एक खुसखुशीत पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर. तर आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर छान अशी कट करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला जवळपास 1.5 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. जवळपास 1.5 जुडी मी इथं कोथिंबीर घेतली होती. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तांदळाचं पीठ टाकले. तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो. 2 चमचे तीळ टाकलेत, 1 चमचा ओवा टाकला, हाताने क्रश करून टाकलाय, जेणेकरून छान अशी चव त्याला येईल. 1 मोठा चमचा भरून जिरे पावडर टाकले, थोडीशी धणे पावडर मी इथं वापरलेली आहे, थोडीशी हळद आहे, लाल तिखट मी घेतलेलं आहे अर्धा चमचा. त्याचसोबत एक छोटे वाटी भरून मी इथं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. हिरवी मिरची जास्त तिखट नाही, त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला याला घ्यायचं आहे. सुरुवातीला कोथिंबिरीचा जो ओलेपणा आहे किंवा मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे. तर बघा, मिक्सरचं भांडं मी थोडं त्यातच पाणी टाकून घेतलं होतं. तेच पाणी मी यामध्ये टाकलं आहे आणि परत थोडं थोडं मिक्स करून घेते आहे. जास्त आपल्याला याला मळायची गरज नाही. अगदी हलक्या हाताने जरी मिक्स केलं तरी खूप छान ही कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार होतं. बघा, अशा प्रकारे मिश्रण मी घेतलेलं आहे. तर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या खूप छान होतील आणि खुसखुशीत होतील. वडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे मी अशा प्रकारे रोल बनवणार आहे. म्हणजे ते वाफवायला सोपे जातात आणि थोडेसे तीळ लावून घेणार आहे. आपण मध्ये पण तीळ लावलेत आणि वरून पण थोडेसे तीळ लावले की वड्या दिसायला खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप मस्त लागतात. एका चाळणीला मी तेल थोडंसं पुसून घेतलेलं आहे. त्यावर आपल्या ह्या ज्या वड्याचे रोल आहेत ते ठेवलेले आहेत आणि आता हे आपण वाफवायला ठेवणार आहोत. तर 2 रोल झालेले आहेत. इकडं कढईमध्ये पाणी मस्त गरम करून घेतलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यावर आपली ही चाळण ठेवायची आणि एक 15 ते 20 मिनटं आपल्याला याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. वाफल्यानंतर अशा प्रकारे एक चाकू टाकून बघायचा. तो चाकू जर क्लीन आला तर आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या पूर्णपणे वाफल्या म्हणून समजायचं. गॅस बंद केला आणि याला असंच थोडंसं झाकून ठेवलं होतं एक अर्ध्या तासासाठी. आता पूर्णपणे हे वड्या ज्या आहेत त्या थंड झाल्यात. थंड झाल्यानंतरच कापायच्या, म्हणजे त्या छान अशा कापल्या जातात. व्यवस्थित असं कापून घ्यायचं. बघू शकताय किती सुंदर या वड्या पडत आहेत. मस्त असा रंग आलेला आहे आणि छान कापल्याही गेलेल्या आहेत आणि खमंग लागतात या वड्या. सगळे जर मसाले तुम्ही टाकले व्यवस्थित तर खूप छान लागतात. आता बघा, सर्व रोल मी इथं कापून घेतलेले आहेत. वड्या बघा एकसारख्या कापल्या गेलेल्या आहेत आणि खूपच मस्त दिसत आहेत. तुम्ही ह्या अशासुद्धा खाऊ शकता किंवा थोडंसं तेलाची फोडणी देऊनसुद्धा खाऊ शकता. पण मी या फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्या अजूनच कुरकुरीत होतील. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे या वड्या अशाही कुरकुरीतच होतात. खूप मस्त आणि खमंग लागतात या वड्या. फक्त जे आपण कोथिंबीर घेतो ती गावरान कोथिंबीर घ्यायची, म्हणजे जी त्याला वास खूप छान असतो आणि चवही खूप छान असते. तर त्याच कोथिंबीर घ्यायची आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने पलटून बघा एकदम क्रिस्पी होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या. तळल्यानंतर आपण काढून एका टिश्यू पेपरवर घेऊया. सेम पद्धतीने अजून एक बॅच आपण तळून घेणार आहोत. बघा किती मस्त अशा या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. हळदी कुंकाला सुद्धा तुम्ही या वड्या नाश्त्यासाठी बनवू शकता. बघा, मस्त आपल्या या वड्या झाल्यात. अतिशय कुरकुरीत ह्या वड्या होतात. मस्त आणि खमंग लागतात. नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.